शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। अजितदादांच्या स्नेहभोजनाला केवळ शिंदेंचीच उपस्थिती पाहायला मिळाली। शिवसेनेचे इतर मंत्री आणि आमदारांची मात्र या स्नेहभोजनाला दांडी होती। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र या स्नेहभोजनाला केवळ एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते। बाकी शिवसेनेचे इतर मंत्री आणि आमदारांनी या स्नेहभोजनाला अनुपस्थिती दर्शवलेली होती। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आल्याची आता ही चर्चा सुरू झाली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र त्याला केवळ शिंदेच उपस्थिती होते। त्यामुळे आता कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। नक्कीच आपण पाहिलं होतं का खास करून निधीवरनं राष्ट्रवादी अजित पवार अजित पवार आणि शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे आणि त्याचंच उदाहरण समोर काल आलेलं आहे। काल अजितदादांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ताज मध्ये सर्वांनाच एक स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं। त्यात शिवसेनेचे मंत्री होते, शिवसेनेचे आमदार होते, परंतु फक्त एकनाथ शिंदे यांनी तिथे हजेरी लावली होती। बाकी सर्वच मंत्र्यांनी पाठ फिरवली होती, सर्वच आमदारांनी पाठ फिरवली होती। त्यामुळे एकदा पुन्हा ही धुसफूस समोर आलेली आहे का बाकीचे म्हणजे भाजपाचे अनेक नेते आले होते, भाजपाचे मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती, काही नेत्यांनी हजेरी लावली होती, परंतु शिवसेनेचे मात्र एकनाथ शिंदे यांनी फक्त हजेरी लावली होती, बाकीच्यांनी पाठ फिरवली होती। त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची धुसफूस जी आहे ती समोर आली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। तर खरं तर काल सर्वांनाच आमंत्रण होतं, परंतु सर्वांनीच पाठ फिरवली शिवसेनेच्या नेत्यांनी, त्यामुळे एक राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। नक्कीच कपिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।